6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शरद पौर्णिमा या नावानेही ओळखली जाते। मग कोजागिरी पौर्णिमेला आपण काय करू शकतो की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त त्या दिवसाचा फायदा करून घेता येईल। कारण सगळ्यांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या संपूर्ण म्हणजे 16 कलांमध्ये असतो। त्यामुळे ह्या दिवशी चंद्राबरोबरच लक्ष्मीचीही पूजा करायची की जेणेकरून लक्ष्मी स्थिर राहते आपल्याकडे। मग आपण काय करायचं, मी तुम्हाला 2-3 उपाय छोटे छोटे देणार आहे, नक्की करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल। नमस्कार, मी डॉक्टर श्यामल। मग कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20, 22 आणि 29 ही आहे, ह्या लोकांनी जास्तीत जास्त वेळ चंद्राच्या प्रकाशात घालवायचा आहे। हे बेसिकली मूलांक 2 आणि 4चे नंबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये डबल 2 पण येतोय। कसं असतं की हे नंबर ॲक्च्युली रूल करतं चंद्रा, त्यामुळे चंद्रानुसार जसं आपण म्हणतो ना की चंद्र कलाकलेने वाढतो, कलेकलेने कमी होतो, तसं यांचं मूड स्विंग्स जास्त होतात। कारण की हा चंद्राच्या अंडर येतो हा नंबर, आणि मग त्यामुळे हे लोक खूप इमोशनल असतात। त्यामुळे मग थोडेसं आपण एक म्हणतो ना की त्यांना एक बूस्ट मिळतो। त्यामुळे यांनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात नक्की जास्तीत जास्त वेळ घालवावा। ठीक आहे। दुसरी एक रेमेडी मी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध, जो एक दुधाचा नैवेद्य आहे, मसाला दूध करतो किंवा खीर करतो दुधाची, चंद्राला दाखवून आपण पितो। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर ज्यावेळेस तुम्ही चंद्राला हा नैवेद्य दाखवता आहात त्यावेळेस मी एक मंत्र देते, फक्त 108 वेळा म्हणायचा आहे, हार्डली 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत। तो मंत्र आहे ओम ऐं क्लीं सोमाय नामाय नमः। हा मंत्र तुम्ही फक्त 108 वेळा म्हणायचा आहे। ते दूध चार्ज होईल आणि मग नंतर घरच्या सगळ्यांनी ते दूध प्यायचे। हे तुम्ही नक्की करून बघा। त्याच्यानंतर लक्ष्मीचं, जसं मी म्हटले की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठीही आपल्या घरात मदत होईल। तर तुम्हाला ब्राऊन कवड्या माहिती आहेत, तपकिरी कलरच्या ह्या कवड्या असतात। ज्यांनी माझ्याकडून घेतल्या आहेत त्या क्लायंट्सला मी सांगितलं आहे की याची पूजा कशी करायची। ज्यांच्याकडे ह्या कवड्या नाही आहेत त्यांनी नक्की ह्या कवड्या घ्या, त्याची पूजा कशी करायची मी तुम्हाला सांगेल। आत्ता पॉसिबल नाही झालं तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही याची स्थापना करू शकता। सो ह्या 6 कवड्या घ्यायच्या आहेत, याही तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत। जो मंत्र दिलेला आहे, ज्याची मी पूजा करायला सांगितली आहे, तशी पूजा करायची आणि मग परत आपल्या देवघरामध्ये ठेवायचं। हे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला नक्की करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल आणि मला कळवा। ओके, ओम साईराम।